जय शिवराय मित्रांनो खरीप पीक विमा 2025 शासनाच्या माध्यमातून निकष बदलल्यामुळे मिळणं अतिशय अवघड झालेले आहे। परंतु हा पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर दोनच पर्याय शिल्लक आहेत। हे दोन पर्याय याचबरोबर फळ पीक विम्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, फळ पीक विम्यामध्ये केळीच्या फळ पीक विम्यासाठी आपण पाहिलं तर काही ठिकाणी तापमानाचा जो काही एक ट्रिगर लावण्यात आलेला आहे तो ट्रिगर त्या ठिकाणी लागू झालेला आहे। परंतु हा ट्रिगर लागू झालेला असताना सुद्धा पीक विमा कंपनीला जी काही तापमानाची आकडेवारी ही आकडेवारी उपलब्ध न झाल्यामुळे मंजूर होत असलेला किंवा मंजूर असलेला पीक विमा अद्याप मंजूर करण्यात आलेला नव्हता। शेतकऱ्यांच्या फळ पिकाचं कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं नव्हतं। राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित हप्ता अनुदान वितरित करण्यात आलेले आहे। कमीत कमी आता तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो पीक विमा आहे क्रेडिट होईल अशी अपेक्षा होती, परंतु अद्याप हा फळ पीक विमा वितरण सुरू झालेलं नव्हतं। काही ठिकाणी मंजूर असताना त्याचे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवले जात होते। आणि मित्रांनो, याच्यासाठी असलेला एक मोठा असा अडथळा तो म्हणजे स्कायमेटच्या माध्यमातून हवामानाचा जो काही डाटा आहे तो डाटा उपलब्ध करून देणं। मित्रांनो, आपण पाहिलेले की स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले तर स्कायमेटच्या माध्यमातून सरकारला असेल, ज्या पीक विमा कंपन्या असतील त्यांना या तापमानाचा जो काही तिथल्या आकडेवारीचा असेल हा डाटा दिला जातो आणि त्याच्यासाठीचं जे काही शुल्क आहे ते शुल्क आकारलं जातं। पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हे शुल्क न दिल्यामुळे किंवा इतर अनेक कारणामुळे स्कायमेटच्या माध्यमातून ही आकडेवारी हा डाटा पीक विमा कंपनीला देण्यात आलेला नव्हता। आणि आता ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे स्कायमेटच्या माध्यमातून आता हा डाटा पीक विमा कंपन्याला द्यायला सुरू झालेला आहे। आणि साहजिकच याच्यामुळे जे काही ट्रिगर लागू झालेले आहेत त्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन होऊन लवकरच त्यांच्या खात्यामध्ये फळ पीक विमा क्रेडिट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मित्रांनो, खरीप 2025 मध्ये पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। जे काही ट्रिगर होते स्थानिक नैसर्गिक आपत्ती, पोस्ट हार्वेस्ट, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीचे जे काही ट्रिगर होते ते काढण्यात आलेले आहेत। शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेम असेल हाही काढण्यात आलेला आहे। आता फक्त पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे जर त्या भागामध्ये सरासरी उत्पादकता ढासळली तरच त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। आणि मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर सध्या विरोधी पक्षांच्या माध्यमातून शेतकरी संघटनाच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात आवाज उठवायला सुरू झाले, तो म्हणजे पीक विमा योजना पूर्ववत करा आणि जे काही ट्रिगर याच्या अंतर्गत लागू होते ते ट्रिगर या योजनेच्या अंतर्गत लागू करा। परंतु आता एवढा उशीर झालेला आहे, सध्या नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे, सर्व काही परिस्थिती झालेली आहे, पीक विमा कंपन्यांबरोबर झालेले करार झालेले आहेत। त्याच्यामुळे ते सर्व बदल होतील का हा एक मोठा प्रश्न आहे। परंतु याच्या संदर्भात एक जोरदार असा आवाज उठवण्यात आलेला आहे, जेणेकरून होऊ शकतो तो रबीला तरी चेंज केला जाऊ शकतो। परंतु तो आवाज किती जोरदार होणार आहे हे या ठिकाणी आता पाहण्यासारखं असणार आहे। याच्यामध्ये दुसरा जो महत्त्वाचा असा पर्याय जो आपल्या हातामध्ये तो म्हणजे पीक कापणीचे अहवाल। मित्रांनो, आपण पाहिलं तर उडीद आणि मुगाच्या पीक कापणीचे अहवाल झाले, शेतकऱ्यांना गांभीर्याने घेतलं नाही। ते पीक कापणीचे प्रयोग कुठं झाले तेही कोणाला माहित नाही। परंतु आता सोयाबीनची पीक कापणी सुरू आहे, सोयाबीनच्या पीक कापणीचा कालावधी सुरू आहे। आपल्या गावामधला प्लॉट निवडताना जर शेतकरी उपस्थित असतील, त्या ठिकाणी पीक कापणी कशी केली जाते, किती त्या ठिकाणी उत्पादकता दिसून येते, प्लॉट योग्य तोच निवडलाय का, कारण प्लॉट निवडण्यासाठीचे अधिकार हे समितीतील प्रत्येकाला आहेत। त्या ठिकाणी काही सजेशन दिले जाऊ शकतात आणि जर काही याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि चुकीचे प्लॉट निवडले गेले तर त्याचा मोठा फटका हा त्या गावातील त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना बसणार आहे। त्याच्यामुळे सरकारकडे असलेल्या बाबीसाठी आपण मागणी करू शकता, आंदोलन करू शकता, ती मागणी पूर्ण करावी म्हणून आपण जोर लावू शकता। परंतु आपल्या गावामध्ये होणारा पीक कापणीचा प्रयोग हा आपल्या हातामध्ये, त्याला आपण व्यवस्थित लक्ष देऊन आपल्या पीक कापणीचे प्रयोग व्यवस्थित पार पाडू शकता, जेणेकरून जी काही आकडेवारी येईल ती आकडेवारी आपल्याला माहित होईल आणि योग्य त्या आकडेवारीच्या आधारे आपल्या भागात जर नुकसान झालेलं असेल तर पीक विमा मिळवण्यासाठी आपली मंडळं पात्र होतील। धन्यवाद।